ही बाजू आहे ना, आपण बोटनी नाही बघितले. बोट तर त्या मंदिरच्या इथपर्यंतच फिरून जात होती. आपण त्या भागी पण गेलो जिथे ते डॅम होतं. ही बाजू आता आपण चालतच कव्हर करणार आहोत कावेरीची. बघू शकतात मोठी माकडे आहेत. रोज आते ना यहाँ पे. हाँ 2 घंटा ओमकारेश्वर में निकाला है अभी 2 घंटे. देखे देखला हाथ बीत मार गया. काटते हैं नहीं काटते यार. एक बार भी मेरे पीछे दौड़ा था तो मैं भाग गया था. हाँ. काट लिया था ना. हाँ बड़े लोगों को भी काटते हैं. बड़े लोगों को भी काटता है. मेरे नाना जी को पाँव में काट लिया था तो फिर उसको बंदर को पकड़ के ले गए थे. चलो आपके साथ चले फिर हमारे साथ निकल लेते हैं. पकड़ देखो हनुमानचं मंदिर. म्हणजे असे सर्व ठिकाणी मंदिर आहेत, छोटे छोटे मंदिर आहेत. ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. मंदिराचं आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आता 3:30 वाजलेले आहेत. आता आपण निघतोय ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. काल खूप गर्दी होती, त्यामुळे आज आम्ही लवकर आलो आहे. कारण की 26 जानेवारी पण होते आणि 3 दिवस लगातार सलग सुट्ट्या आहेत, सॅटर्डे संडे. सो खूप गर्दी आहे इकडे. आता आलो आहे मुख्यद्वारच्या इथे आहे. कालची जी व्हिडिओ तुम्ही बघितलात बोटिंगचे, ते पण खूप मजा आली. तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या बोटीचा, मस्त मजा आली. तो आता तुम्ही हे बघितलं असेल काल उजेडामध्ये. आज बघताय तुम्ही सकाळच्या पहाटे 3:30 वाजता. सो पुढे लवकर भेटूया. अजून पण आपल्याला फिरायचं आहे. पूर्ण बेट आहे ना, ते पूर्ण फिरायचं आपल्याला. काल हे पूर्ण लाईन भरलेली आहे. पूर्ण आम्ही बघत होतो घालून इथून बोटिंग करताना. बरं आला आपण लवकर आलं. भक्तांची गर्दी बघू शकता. आता आपण 3:30ला निघालो. हे किती वाजता आले असतील काय माहिती नाही. बरं आलं लवकर आलं. गर्दी अजून पण वाढत जाईल नंतरला. पण कालचे रिटर्न गेले होते ना, ते पण आज मॉर्निंगला लवकर येणार दर्शनासाठी. तर बघा 4:30 वाजलेत आणि पब्लिकची भीड बघू शकता. तर मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. आता गेटअप बघू शकता. एक्स्ट्रा उडे आणले म्हणून फायदाला आला. कारण की गर्दीमध्ये एवढे होते ना गर्दी, त्यामुळे शर्टावरून फाटला. कसं वाटलं ते माहिती नाही. सो जाऊ द्या. आता परिक्रमा हा एक बेट आहे, पूर्ण राऊंड आहे, तो फिरणार आहोत. आता सनराईज पण होईल आपल्या पाठी. ही बाजू आहे ना, आपण बोटनी नाही बघितले. बोट तर त्या मंदिरच्या इथपर्यंतच फिरून जात होती. आपण त्या भागी पण गेलो जिथे ते डॅम होतं. ही बाजू आता आपण चालतच कव्हर करणार आहोत कावेरीची. हे बघा, ही नर्मदा नदी, ही कावेरी नदी. आपल्याला ह्या साईडला पण जायचं आहे. सो आपल्याकडे टाईम पण कमी आहे. सो जाऊया ह्या साईडला. बघू शकता माकड, गँगच गँग, पूर्ण फॅमिली बसली. ओ फॅमिली कंटेंट. ओले बाय, सर्कसचा गेम चालू आहे. हा बेटावरती पण माणसं स्थायिक आहेत अजून पण. हे बघा 200-100 मीटर झालेले आहे. विदाऊट चप्पल आम्ही फिरतोय दगडीतून. आणि बघता बघता आपले 4 दिवस कंप्लीट झालेत. कसा टाइम निघून गेला काय समजलंच नाही. आता वापस घरी जायचं. वापस घरी जायचं. तीच खचखच 9 ते 5चं काम. 9 ते 5चं नाही, 6:30 पर्यंत असतं भाई. 6:30 पर्यंतचं काम म्हणजे डबल घासता लोक पैसा कमवतो. सो ते हनुमानचं मंदिर. म्हणजे असे सर्व ठिकाणी मंदिर आहेत, छोटे छोटे मंदिर आहेत. राधाकृष्ण मंदिर ची एक मजाच वेगळी आहे ना फिरायचे इकडे.
नक्की तुम्ही मंदिर झाल्यानंतर नाही हे पण फिरा. उज्जैनपेक्षा इकडे थंडी कशी, इकडे डिग्री 12 पर्यंत आहे, तिकडे 7 पर्यंत गेलेली आहे. 7 आणि त्या 7च्या डिग्रीमध्ये आम्ही बिना चप्पलचे फिरत होतो. हे विचार करा. म्हणजे आम्ही आतापर्यंत जेवढे देवस्थान केले ना ते विदाऊट चप्पलने केले. उज्जैन आणि ओंकारेश्वर, आणि आता जी परिक्रमा करतो ना ती पण विदाऊट चप्पलने करतो. 2 घंटा ओंकारेश्वर में निकाला है अभी 2 घंटे. देखे देखला हात बीत मार गया, तोड रहा है, घर तोड रहा है. समोर बघू शकतात मोठी माकडे आहेत. रोज आते ना यहाँ पे? हाँ, एक बार भी मेरे पीछे दौड़ा था तो मैं भाग गया था. भाग गया था, काट लिया था ना. हाँ, बड़े लोगों को भी काटते हैं. बड़े लोगों को भी काटता है. मेरे नाना जी को पाँव में काट लिया था तो फिर उसको बंदर को पकड़ के ले गए थे. नहीं काटते यार. चलो आपके साथ चले फिर. ठीक है, पकड़ पकड़. सो फाइनली लोकल नैया पार हो गई. हमारी नैया पार हो गई. चलो, थैंक यू. किती पण रस्त्यामध्ये अडचण आली पण परिक्रमा ही पूर्ण करून राहायची. आता थोड्या वेळ अगोदर आम्ही उलटा फिरणार होतो पण नाही, आपल्या पाठीशी देव आहे. देव आहे. हर हर महादेव. आणि देवाने आपल्या पाठी एक माणूस पाठवला. 3500 मीटर महाकालीचं मंदिर आहे. ते बंद आहे सध्या. तर पुढे जाऊया. ओंकारेश्वर, गजानन महाराज, शेवगाव, द्वारकौरी सोमनाथ मंदिर. बघा नंदी महाराज समोरच आहे ना. शंकराची पिंडी आहे मोठी. मित्रांनो आता आपण मंदिराच्या वरती जाऊया. वरती पण जाऊ शकतो. हा दरवाजा आहे. अंधार, सावकाश या. पूर्ण अंधार आहे. बघा इथे पण शंकराची पिंडी आहे. गुरु आचार्य ना. हे बघा शंकराची मोठी मूर्ती आहे. इथे सनराईज झालेला आहे आणि गुरु आचार्याची इथे मूर्ती आहे मोठी. काम चालू आहे तिचं, अजून काम पूर्ण नाही झालं आहे. सो आपण आता तिथे होतो. आता बघता बघता छान सूरजद्वारच्या इथं आलो आहे. सो आता इथून पुढे जाणार आहोत. ऑलमोस्ट कवर होत आले. उचल ना असा. बघू शकता समोर डुक्कर आहेत. तुम्ही गावी बघितलं असेल, आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघताय. समोर बघू शकता सिद्धनाथ मंदिर. आपण लांबून बघितलं, तर आपण जवळ आलं. तोडलं म्हणजे ते खूप जुनं आहे. तोडलं नाही, खूप जुनं मंदिर आहे. सो असं व्ह्यू पण बघू शकता. समोर वळून दाखवतो तुम्हाला. बघा असं मंदिर आहे जुना काळातलं.
ते पण पिंडी आहे. बघू शकता आतमध्ये पिंडी आहे शंकराची. सो असा व्ह्यू बघू शकता. एक ऑब्झर्व केलं काय, जे ओंकारेश्वर मंदिरमध्येच हे होते ना नक्षीकाम, हां हां तसेच नक्षीकाम आहेत. आणि पिलरचं हे पण तसंच आहे बघ, वरती ज्या मूर्त्या आहेत ना सेम टू सेम तसेच आहे ओंकारेश्वर मंदिराचं. हो आणि आतमध्ये पण सेम पिंडी आहे. सेम ना. हो. तुम्ही माझ्या पाठी जो डॅम दिसतोय ना तुम्हाला, डॅम तिथे आपण काल बोटीने फिरत होतो आणि जी बोट आपण बोटीमध्ये होतो ना आपण, जिथून त्या बोटीने टर्न मारला ना तो डॅम आहे. आता आपण परिक्रमा फिरतोय तिथून हा वरूनचा व्ह्यू आहे. समोर इथं डॅम आहे, काल आपण बोटीने इथूनच टर्न मारलेला. सो असा व्ह्यू आहे वरून बघू शकता. आणि आता पाणी पण कमी आहे कारण की डॅमचं पाणी सोडलं नाही त्यामुळे. आणि मग कदाचित संध्याकाळी असेल पाणी जास्त भरतीचं. काल आपण तिथे होतो, आज इथे आहे. खालून व्ह्यू बघत होतो, आज वरून व्ह्यू बघतोय. इकडे बघा गर्दी बघा. ही गर्दी बघा. बोटिंग चालू आहे, काल आपण केली, आज आपण इथून बघतोय. कसं वाटतंय? कोण बोटिंग करताय नाही करत ते बघतोय. हां. आणि काल जेवढा होता पाणी, आता काल खूपच पाणी होतं. आता डॅम सोडला नाही आहे, तो डॅम सोडल्यानंतरला पाणी भरेल. मग आपण काढणी टाकून काढूया पाणी. आता मासे पडायला लावले काय बोल. हां नको मासे विषय नाही ते. तर मित्रांनो फायनली आहे ना परिक्रमा कंप्लीट झालेली आहे. 7 किलोमीटर आहे. सो आता इथे एंड होते परिक्रमा. सो आता पुढे जाणार आहे. कुठल्या मंदिरात आपण जाणार आहोत? आता आपण जाणार आहोत मामलेश्वरला जाणार आहोत. आता हा समोर एंड गेट आहे. तर मित्रांनो आपण परिक्रमा आहे ना 6:30ला चालू केलेले, आता 8:30 झालेले आहे. मिनिमम 2 तास कंप्लीट लागले पूर्ण फिरायला. सो आता एक मंदिर बाकी आहे, त्या मंदिराकडे जाणार आहोत. त्यांचं दर्शन पण चांगलं झालं. ॲक्च्युअलमध्ये आता गर्दी वाढत चालली आहे बघू शकता. सो लवकर निघालो त्याचा एक फायदा झाला. कालच आम्ही ठरवलं होतं की 3पर्यंत जायचं आणि दर्शन लवकर घ्यायचं आणि ते चांगलाच फायदा झाला त्याचा. तर लवकर दर्शन पण झालं. चला प्रवेशद्वार इथून आहे. सो आपण दर्शन करून घेऊया. हा ब्लॉग आपण एंड करूया कारण की हा ब्लॉग खूपच मोठा झालेला आहे. तिथे पण थोडी लाईन आहे. सकाळी आपण ओंकारेश्वरला केलं दर्शन, ओंकारेश्वरचं दर्शन केलं आणि परिक्रमा झालं. त्यानंतरला मामलेश्वर मंदिरला आलो. सो आता इथं सर्व झालेलं आहे. आता हा ब्लॉग खूपच मोठा झाला आहे. सो हा ब्लॉग इथे सेंड करूया. तर व्हिडिओ आवडले असेल तर
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं तर बोलत नाही. माझं तर बोलत नाही. मित्रांनो फायनली आहे ना परिक्रमा कंप्लीट झालेली आहे आपली. टोटल 7 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये